नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली म्हणतात की आम्हाला माहिती आहे की तू कोणाला तरी लपवण्याचा प्रयत्न करतोयस. नागराज ना? तू नागराजला का लपवतोयस? मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. महिपत म्हणतो मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हा दोघांना सांगायची आहे. अर्जुन म्हणतो सांग ना. महिपत म्हणतो ह्या जेलामध्ये मला जे जेवण येतं त्याच्यात मीठ खूप कमी असतं. हे ऐकून अर्जुन जाम चिडतो आणि म्हणतो तुला आयुष्यभर कसं जेलात चढवतो ते बघ, आणि तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी आपल्याला दाखवतात की अर्जुन कोर्टात उपस्थित असतो. तो म्हणतो की रमेश मोरेला मला कोर्टात विटनेस बॉक्समध्ये बोलवायची परवानगी हवी आहे. मग रमेश येतो. अर्जुन त्याला विचारतो की ॲक्सिडेंटच्या दिवशी तुमच्या कंपनीकडून ट्रक कोणीतरी घेतला होता. तो ट्रक कोणी घेतला होता ते जरा सांगा. रमेश म्हणतो हे नागराज किल्लेदार जे समोर उभे आहेत ते. अर्जुन म्हणतो थँक्यू मिलॉर्ड. ज्या दिवशी अपघात घडला आणि ज्या ट्रकने अपघात घडला तो ट्रक नागराज किल्लेदार यांनी रमेश मोरे यांच्या कंपनीकडून घेतला होता. दॅट्स ऑल. नंतर नागराजचा वकील रमेशला प्रश्न विचारतो. तो म्हणतो की 22 वर्षांपूर्वी एखाद्या माणसाचा चेहरा आठवण्याची शक्यता कशी असेल, ते सुद्धा एकदा भेटलेल्या माणसाची. त्याच्यामुळे रमेश मोरे यांनी नागराज किल्लेदार यांना ओळखलंय असं आपण समजूच नाही शकत. कारण 22 वर्षांपूर्वीचं कोण कसं काही लक्षात ठेवतं? काल घडलेली गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे त्यांची ही जबानी आपण खारीज करूया. अर्जुन म्हणतो ऑब्जेक्शन. हे मान्य आहे मला की 22 वर्षांपूर्वी झालेल्या गोष्टी आठवणं शक्य नाही आहे, पण जर त्या गोष्टीमुळे आपल्याला काही नुकसान झालं असेल तर त्या व्यक्तीचा चेहरा आपण नक्कीच लक्षात ठेवतो. हा सगळा जो काय प्रकार झाला त्या ॲक्सिडेंटमुळे रमेश मोरे यांची नोकरी गेली. रमेश मोरे यांच्या एका चुकीमुळे ते आयुष्यातून उठले, कारण त्यांना माहीतच नव्हतं की हा ट्रक कोणत्या गोष्टीसाठी वापरला जाणार होता. नागराजचा वकील म्हणतो तरीसुद्धा आपण हे असं म्हणूच शकत नाही की नागराज किल्लेदारनेच तो ॲक्सिडेंट घडवून आणण्याची सुपारी दिली होती. फक्त त्यांनी तो ट्रक घेतला होता हेच ह्याच्यातून सिद्ध होते. अर्जुन याच्यावर काहीच बोलू शकत नाही. अर्जुन नंतर म्हणतो की वकील भालेराव यांना असं वाटतंय की 3 लोकांचं आयुष्य जर उद्ध्वस्त झालं असतं आणि रमेशचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे तरीसुद्धा यांची जपानी ग्राह्य धरलं जाणार नाही. हे कसं तुम्ही बोलू शकता? 3 लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, भले ते मेले नसतील तरीसुद्धा, आणि त्यासाठी नागराज किल्लेदार यांची सुपारी होती. त्याच्यामुळे ही गोष्ट कोर्टाने नमूद करावी आणि त्यासाठी नागराज किल्लेदार यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. नंतर जज साहेब निकाल देतात. ते म्हणतात की एका माणसाच्या जबानीवरती ही केस उभी राहू शकत नाही. त्याच्यामुळे नागराज किल्लेदार यांना निर्दोष मुक्तता देण्यात येत आहे या केसमधून, आणि त्यांना दोषी धरले जात नाही. कोर्ट इज ॲडजर्न. नागराज कोर्टातून बाहेर येतो आणि म्हणतो हे सगळं काय आहे? बेड्या सोडा आणि रिलीज ऑर्डरवर साईन करायला द्या. मी जातो पटकन, मी आता सुटलोय. तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर सावंत येतात आणि म्हणतात ह्यांना आता जेलमध्ये टाका. तेवढ्यात तिकडे अर्जुन आणि सायली येतात. नागराज म्हणतो कसला सूड उगवतोयस? एक केस संपली, माझी निर्दोष मुक्तता झाली आहे. अर्जुन म्हणतो तू एक केसमधून सुटलास तर मी दुसरी टाकेन, दुसरीतून सुटलास तर तिसरी टाकेन, तू 100 केसेसहून सुटलास तरी मी 200 केसेस टाकेन तुझ्यावर. तुला या जेलमधून मी सोडतच नाही, तू बघ फक्त. नागराज म्हणतो आता कसली केस आहे? इन्स्पेक्टर सावंत सांगतात डॉमेस्टिक अब्यूज म्हणजेच पत्नीविरुद्ध हिंसाचाराची केस. त्याच्यातून तुम्हाला बेल पण नाही मिळणार, हे तुमच्या लक्षात आहे ना? नागराज म्हणतो अर्जुनला कसला सूड उगवतोयस रे? इकडे आपल्याला दाखवतात की सचिन अस्मिताला भेटायला चाललेला असतो. साक्षी लगेच त्याला टोकते कारण तिला माहिती असतं तो कुठे चाललाय. साक्षी त्याला म्हणते की काय काम आहे आता? सचिन म्हणतो की माझी सगळी कामं करायला एक हाताखाली माणूस भेटलाय. तर साक्षी म्हणते मग ठीक आहे ना, तू इथे घरी बसून त्याला बोलव आणि त्याला काय काम करायचं ते करून घे. सचिन म्हणतो नाही अरे, ह्या सगळ्या गोष्टी घरी होत नाहीत गं, मी पटकन आलो जाऊन, आणि तू माझ्यावर संशय घेऊ नकोस प्लीज. नंतर आपल्याला दाखवतात की अस्मितासुद्धा कल्पनाला खोटं बोलून सचिनला भेटायला चाललेली असते. इकडे सचिन आणि अस्मिता एका रेस्टॉरंटमध्ये जातात. अस्मिता म्हणते की आपल्यात जे काही घडलं ते घडलं, आता आपण नव्याने सुरुवात करू शकतो. सचिन म्हणतो मला हेच ऐकायचं होतं अस्मिता तुझ्या तोंडून. बरं मला सांग त्या रात्री काय काय घडलं? अस्मिता म्हणते सारखे सारखे तेच प्रश्न का विचारतोयस तुम्हाला? आता जे झालं ते झालं, तू सोडून दे. त्यांचं हे सगळं बोलणं चाललेलं असताना साक्षी तिथे येते.
ती दुरूनच सचिन आणि अस्मिताला बघत असते. तिचा संशय खरा ठरलेला असतो. कारण साक्षी मनात म्हणते, तू इकडे गेम करतोयस असं तुला वाटतंय, पण त्याच्यापेक्षा मोठा गेम तुझ्यासोबत होणार आहे आता, तू फक्त बघ. नंतर आपल्याला दाखवतात की सायली कोर्टातून मार्केटला चाललेली असते. तिला दिसतं की तन्वी एका हवालदाराशी बोलते दाराडून आणि त्याला पैसे देखील देते. तेवढ्यात तिला प्रतिमाचा फोन येतो. ती त्याला सांगते की अस्मिताला कधीपासून फोन करतोय आम्ही, पण अस्मिता काही फोनच उचलत नाही. तुझ्याशी काही बोलणं झालं आहे का? सायली म्हणते, नाही, माझ्याशी काहीच बोलणं नाही झालं आहे. एक काम करते, मी पटकन घरी येते. नंतर आपल्याला दाखवतात की सचिन हॉटेलमध्ये ऑर्डर प्लेस करत असतो. खूप वेळ होत असतो त्याला, म्हणून अस्मिता देखील त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करते. ती जातच असते. तेवढ्यात तिकडून साक्षी येते आणि तिला जोरात धक्का मारते खाली. अस्मिता प्रचंड घाबरते. सचिन अस्मिताला म्हणतो, हे सगळं जाऊ दे, चल आता आपण आधी घरी जाऊया, तुला कसं तरी होतंय ना. आणि तिला धरून तो घरी घेण्याला निघतो. साक्षी हा सगळा प्रकार लांबून बघत असते आणि तिला फार वाईट वाटतं. इकडे सगळे सुभेदार अस्मिताची वाट बघत असतात, कारण ती फोन उचलत नसते. प्रताप कल्पनावर चिडतो. तो म्हणतो, तिला विचारता आलं नाही की कुठे जातेस आणि एकटी कशाला चालली आहेस. कल्पना म्हणते, तर ह्याच्यात पण माझीच चूक आहे. तेवढ्यात तिकडे अस्मिता येते. नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी ड्राईव्ह करून घरी चाललेली असते. तिला सगळं सचिनने केलेला पराक्रम आठवत असतो. तेवढ्यात तिच्या गाडी एका माणसाला धडक देते. साक्षी पटकन कारमधून बाहेर येते आणि त्याला म्हणते की काही जास्त लागलेलं नाही आहे, जा तुम्ही. तो माणूस म्हणतो, मला लागलाय, मला 5,000 रुपये द्या, आणि खूप भांडायला लागतो. आणि नेमका तिथेच अर्जुन भाजी घेत उभा असतो. तो बघतो की कोणाची तरी मारामारी चालू आहे, म्हणून तो काही लक्ष देत नाही. नंतर साक्षी तिच्या गाडीत जाऊन बसते. अर्जुन देखील त्याच्या गाडीत जात असतो. तेवढ्यात त्याला साक्षीचा चेहरा दिसतो. अर्जुनला त्याच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नसतो की साक्षीच आहे, कारण मेलेली होती ती. पण अर्जुन तरी त्यातल्या त्यात पटकन फोन काढतो आणि बघतो की खरंच ती साक्षी असते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली म्हणते की प्रिया अजून आली कशी नाही आहे आणि ती त्या हवालदाराला पैसे का देत होती. नंतर आपल्याला दाखवतात की सायली आणि अस्मिता बोलत असतात. अस्मिता म्हणते की माझा निर्णय झाला आहे, मी आणि सचिन आता नव्याने सुरुवात करणार आहोत. नंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो की सायली मला ह्याआधी देखील बोलली होती की तिने साक्षीला कुठेतरी बघितले, पण मी म्हटलं तिचा भास आहे. चैतन्य म्हणतो, मग आता तू सांगितलंस का तिला की तू पण बघितलंयस तिला? अर्जुन म्हणतो, नाही. चैतन्य म्हणतो, मग तुझ्या डोक्यात आता काय प्लॅन चालू आहे? मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.